संस्कृती कोथिंबीर का बरं चिरते ग? आई मला कोथिंबीर वडी खायची आहे, तू मला लगेच करून द्या. बरं ठीक आहे, पण मला सांगायचं ना ग अगोदर, कट करून ठेवती इथं लगेच. तर मग बघा आता मी कोथिंबीर वडी करते आज, कारण की गावाकडून कोथिंबीर आणली होती ना, तर मग पोरांचं चालू होतं कोथिंबीर वडी बनव म्हणून. खूप दिवसांनी बनवली नव्हती, तर म्हटलं आता चला, आता मुलं म्हणताचे तर बनवूया. खावं वाटतं लेकरांना असं कोथिंबीर वगैरे बघितल्यावर. तर मग 2 वाट्या डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे. तांदळाचं पीठ नव्हतं माझ्याकडं, तर मग रवा टाकते आहे. कोणी कोणी तांदळाचं पीठ पण टाकतं याच्यात. मग मी अशा पद्धतीनेच बनवते. त्याच्यात लाल तिखट, हळद आणि पांढरे तीळ वगैरे घालून घेतले आणि थोडंसं तेल टाकलं आहे मवन म्हणून. मस्त असं मिक्स करून घेतलं. बघा, संस्कृतीच मिक्स करते बरं का, मी पाणी टाकते त्याच्यामध्ये. आणि जमत नाही तरी पण चालू आहे आपलं तिचं कालनं त्या पिठाला. तर मग आता नंतर मी कालून घेतलं, मिक्स करून घेतलं छानसं. आणि तिच्याकडून ना तीळ राहिले होते, तर मग ते बी मिक्स केले. आणि थोडंसं सगळ्यात शेवटला ना खायचा सोडा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून एक सगट मिक्स करून घ्यायचं त्याला. आणि छान असं डब्याला पण मी तेल लावून घेतलं. मी डब्यामध्ये वाफळून घेत असते. आणि नंतर कढाई ठेवली होती गरम करायला ना गॅसवर. ती पण गरम झाली. आता म्हटलं चला, आता स्टँड वगैरे ठेवलं खाली कढाईलाच आतमध्ये. आणि मग वाफळून घेतले. 15 मिनटं लागलेत त्याला. छान असं झालं आहे. आणि थोडं जास्तच पीठ पडलं होतं माझ्याकडून डब्यामध्ये बॅटर. तर बघा इतकं फुगलं आहे, तर ते उरलंसुद्धा, असं भेग पडली त्याला वरून. पण छान झालं आहे बरं, खूप छान झालं आहे. आणि थोडंसं 10-15 मिनटं थंड झाल्याच्या नंतरच त्याला बाजूनी हे करून घ्यायचं, ढिल्लं करून घ्यायचं चाकूच्या साह्याने. आणि मस्त असं झालं आहे. आणि थोडंसं चिटाकलं होतं, तर मग मी त्याला नाही का त्याचं डब्याचं काढून आणि लावून दिलं मस्त. पण खूप छान झालं बरं का. मस्त असं जाळीदार झाली कोथिंबीर वडी. आणि नंतर मला ना काही तळून घेत असते मी आणि काही फ्राय करत असते. पोरांना तर तळलेलीच आवडती. मी तेलामध्ये फ्राय करून घेते, कारण की मला अशी फ्राय केलेलीच आवडते. तेलकट होते त्याला जास्त तळल्यावर, तर मग मला नाही आवडत तेलकट. तर मग मी थोड्याशा माझ्यासाठी तव्यावर फ्राय करून घेतल्या. आणि छान झाल्या फ्राय केलेल्या पण. आणि मस्त असं थोडंसं कमी गॅसवरच ठेवायचे ह्या फ्राय करायला, खरपूस होतात मग. आणि बघा, हे तळलेल्या आणि त्या ह्या फ्राय केलेल्या आणि ती तळलेल्या असं सांगायचं होतं मला. तर छान झाल्या आहे. तळलेल्या पण टेस्ट झाल्या आणि हे पण झाल्यात. कशा झाल्या मला सांगा कमेंटमध्ये. आणि मस्त असं राहिलेल्या पण मी अशा तळून घेतल्या आणि मुलांनी पण गरम गरम खाल्ल्या. बघा कशा झाल्या तर, आणि सांगा मला.